आयुष्य म्हणलं की सगळ्याच गोष्टी येतात. आयुष्य म्हणलं की सगळ्याच गोष्टी येतात. लग्न केलं की संसार आलाच. संसार केला की पोरं आलीच. पोरं आली म्हणजेच नवरा आला. आणि त्याच्यात पण वेगळं वळण म्हणजे आपली मुलं. कारण आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टीला सामोरे गेले काहीच फायदा नाही झाला. चला मग आपल्या तुम्ही माझा ताई असं काय बोलतीये तर आपल्या यूट्यूबला म्हणजे आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. हा आपला डेलीचा डायलॉग. तर सगळी म्हणत असताना की ताई तुम्हाला म्हणते की दरवेळेस आम्हाला इथे सांगते रोज व्हिडिओ पडतील रोज व्हिडिओ पडतील, पण व्हिडिओ तर तुझे पडतच नाही. आणि खूप साऱ्या कमेंट पण येतात आपल्याला इन्स्टाला. आता यूट्यूबला नाही, इन्स्टाची आय डी माहिती झालेली आहे. तर यूट्यूबला आपल्या इन्स्टाला कमेंट करतात की ताई तो व्हिडिओ येत नाही, काय प्रॉब्लेम झाला आहे का काय. पण काहीच प्रॉब्लेम झालेला नाही. कारण आता सध्या मुलांचे पेपर चालू आहे, त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला लागतं. आणि आयुष्यात खूप खस्ता खाल्लेलं आहे, त्यामुळे त्या खस्ता मला माझ्या मुलांना खाऊन द्यायचे नाही आहे. म्हणून त्याचे लक्ष देणं मला गरजेचं आहे. आणि एक आई होणं आणि एक आई लक्ष देणं हे एवढं खूप जबाबदारी आहे की त्या जबाबदाऱ्यांना सामोरे जाणं पण मला आता काहीच वाटत नाही की प्रत्येक गोष्ट मी माझ्या मुलांसाठी सामोरे जाऊ शकते. चला मग आपल्या चॅनलला सुरुवात करूया, ब्लॉगला सुरुवात करूया. तुम्ही माणसांना ताई आयुष्य म्हणजे काय 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 तू काय काय बोलली काही कळलं नाही. तर माझ्या आयुष्यातला आजचा दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट दिवस म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस. तर आज माझ्या मुलाला कंप्लीट 10 वर्ष पूर्ण झालेले. 25/3/2016 ही माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची डेट ठरली गेली. कारण ह्या डेटला खूप काय काय अविस्मरणीय क्षण घडले गेले. त्या अविस्मरणीय क्षणाला मी पण सामोरे गेले. कारण मी थोडं बॅकला जाते आणि मग सर्वच्या वाढदिवसापर्यंत येते. कारण 24/3/2016 अशी डेट होती की सोमनाथ दरगुडे रात्रीचे 12 वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. कारण मला येऊन फक्त 15 दिवसच झालेले होते जेव्हा आम्ही जम्मूला राहत होतो. पण मला 9वा मंथ चालू झाला आणि मग मी इकडे आले होते. तर 9वा मंथ चालू झाल्यानंतर आल्यानंतर ओटी भरून वगैरे केलं आणि लगेच 2 दिवसांनी तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमची डेट हे अजून 1 महिना डेट आहे. मग सोमनाथ दरगुडे सुट्टीला गेले. ते गेल्यानंतर माझी 8 दिवसांनी डिलिव्हरी झाली. म्हणजे 24 तारखेला आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत दोघंजण फोनवर बोललो. ते म्हणले की मी उद्या फोन करतो. म्हणजे त्याचा मी चांगला दिवस सांगते, जो माझ्या आयुष्यात तो चांगला दिवस वागलेला तेवढाच एक 24/3/2016 ही डेट माझ्यासाठी खूप छान होती. हा मी दिवसभर बोललो, रात्री पण 12 वाजेपर्यंत सोमनाथ आणि मी बोलले. 12 नंतर माझं पोट दुखायला लागलं आणि दुखायला लागल्यानंतर माझ्याने मला परत 7:30 वाजता सगळ्या जाऊकडे नेलं आणि माझी डिलिव्हरी झाली. आणि डिलिव्हरी झाली तर सोमनाथला एकच अपेक्षा होती की आपल्याला झालं तर पहिला मुलगा पाहिजे. कारण तो प्रत्येक वेळी उदाहरण द्यायचा की मुलगी नको लगेच, मुलगी नको लगेच. पण माझ्या घरच्यांचं एक आईचं मन काय असतं की मला काही पण होऊ दे, ते माझं आहे. तर असंच झालं. डिलिव्हरीला गेल्यानंतर मुलगा झाला आणि डॉक्टरांनी पण विचारलं आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. कारण मला माहीत होतं की आपल्या आईवडिलांची एवढी परिस्थिती नाही आहे, आपल्याला दम काढणं खूप गरजेचं आहे. म्हणून माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि मला पहिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर एवढे म्हणजे म्हणतात ना की आनंद एवढं झाला होता घरच्यांना की बाबा आपलं जावई आपल्या लेकीला बोलून गेलेलं आहे की मुलगा झाला तरच मी तुला सांभाळेन, मुलगा नाही झाला तर मी तुला सांभाळणार नाही आहे. म्हणजे तो दिवस माझ्या घरच्यांना पण खूप आठवला. आणि मला पण डिलिव्हरी झाल्यानंतर मला मुलगा झाला. मला जेव्हा डॉक्टर म्हणले, जेव्हा डॉक्टरांनी माझ्या पोटावर माझा मुलगा ठेवला सर्वेशला, तेव्हा पण मला खूप असं म्हणजे रडू का उड्या मारू का काहीच होत नव्हतं. की एकीका नवऱ्याची अपेक्षा होती मुलगा होणं आणि एकीका अपेक्षा होती की तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर मला मुलगा पाहिजे. तर देवाला एकच विनंती होती की माझं आयुष्य मला घडवायचंय, मला मुलगा दे. तर देवाने पण मला मुलगा पण झाला. म्हणजे म्हणतात ना वाईट दिवसात देव आहे, पण देवा विश्वास ठेवायला लागतो. मुलगा झाला आणि सोमनाथचा फोन आला 8:30 वाजता. पण तेव्हा मोबाईल सगळ्यांनी सायलेंट करून ठेवले होते. तेव्हा मी आतमध्ये होते, त्यामुळे सगळ्यांनी मोबाईल सायलेंट केले. आणि नंतर मग मला मुलाला बाहेर दिलं आणि नंतर मग मला आतमध्ये तोवर माझे टाके वगैरे चालू होते. ती सोमनाथचा फोन आला. माझी आई म्हणली की तिला डिलिव्हरीला नेले. नाही, आई पण नाही बोली, माझी चुलत सासू होती. खरं त्या सासूचं पण आभार मानन, विमल दरगुडे म्हणून माझे होत्या त्या.
आणि माझी आई म्हणली की तिला डिलेवरीला नेली. ती म्हणली काय रात्री तर माझ्या संग 12 वाजेपर्यंत बोलली ती. तर नाही म्हणली तिचं पोट दुखायला लागलं म्हणून आणले. आणि डिलेवरी झाल्यानंतर त्यांनी परत फोन केला आणि आईला विचारलं मुलगा झालाय का मुलगी झाली. सॉरी, आईला विचारलं मुलगा झालाय का मुलगी झाली आहे. आई माझी 5 मिनिटासाठी म्हणली मुलगी झाली. त्यावेळेस माझ्या नवऱ्याने म्हणजे सोमनाथने मोबाईल डायरेक्ट बंद केला. बोललं मला अर्धा पाऊण तास मला फोनच नाही आला. मग त्यांनी हे नाही विचारलं की नॉर्मल झाली का सिझर झालंय, तिला त्रास झाला का, ह्या गोष्टी काहीच विचारलं नाही. आणि नंतर मग मला जेव्हा बाहेर आणलं तेव्हा मला माझी आई म्हणली की पाहुण्याचा फोन आला होता, मुलगा झाला का मुलगी झाली. मी मुलगी म्हणले तर त्यांनी फोन कट केला. आणि मग मी त्याच्यानंतर मी स्वतःहून फोन केला, म्हणलं आपल्याला मुलगा झालाय. तेव्हा ते मला म्हणले धन्यवाद, म्हणले मला मुलगा दिला. आणि त्याच्यानंतर असं थोडं 10-15 मिनिटांनी काहीतरी विषय झाला. नंतर त्यांनी मला माझ्यासंग दवाखान्यातच भांडणं केली. मी 1 ते 2 तास झाले ते डिलिव्हरी झालेली माझी, भांडणं केली. तर मला एक म्हणायचं की मुलगा पाहिजे होता, मग तुम्ही सुट्टी लगेच मिळते असं नाही मिळत नाहीये, लगेच सुट्टी मिळते. डिलिव्हरी झाली म्हणलं 2 दिवसात ते 8 दिवसाची सुट्टी मिळते. तर माझा नवरा डायरेक्ट 2.5 महिन्यांनी मुलगा झाल्यावर बघायला आला. मग असं वाटलं नाही की आपला मुलगा झाला पहिलं बघावा, डायरेक्ट 2.5 महिने झालं बघायला आले. आणि झालं. पण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणजे माझा मुलगा. तर आज त्याचा वाढदिवस आहे. आज पूर्ण तो 10 वर्षाचा कंप्लीट झालाय. पण अजूनही मी आज सकाळी शूट करते व्हिडिओ, अजूनही मला माझ्या नवऱ्याने फोन नाही केला. माझ्यासाठी करूच नको, माझी अपेक्षा पण नाही तू माझ्यासाठी फोन करावा, पण एक आपल्या जी अपेक्षा होती, आपल्याला मुलगा पाहिजे होता, मुलगा दिला देवाने, मुलगी दिली देवाने, खूप छान संसार होता. तो संसार कसा उद्ध्वस्त केला हे फक्त सोमनाथ दरगुडेने केलं. आणि कालपासून सर्वेश म्हणते मम्मी फोन कर, तर मी 9 ते 10 वेळा फोन पण केले, त्यांचा बिझी लागला. त्या बाईला केला, त्या बाईचा पण बिझी लागला. नंतर त्यांनी फोन केला तर मी सर्व्हिसच्या मॅडम संग बोलत होते. परत कॉल केला तर रिटर्न कॉल केला तर उचलला नाही. आणि फक्त मुलगा का पाहिजे, मग तुम्हाला दिवा लागतो, वंशाचा दिवा, मग तुम्ही त्यांचा सांभाळ करू शकत नाही का, मला एवढंच म्हणायचं आहे. तर माझ्या मुलाला सगळ्यांनी प्रेम आशीर्वाद सगळ्या गोष्टी द्या, कारण खडतर प्रवासातून पोरं चाललेली, बाकी काही नाही आहे. आणि त्यांची मावशी आहेच सगळं पाहिलं, तेव्हा मला काहीच वाटत नाही आहे. ते पण झाल्यानंतर सकाळी पोरगं म्हणलं की प्रत्येक गोष्टीत सगळ्या गोष्टीला सामोरे. तर आज पण सर्वेशला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते ह्या व्हिडिओतून की खूप 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 मोठं हो. आणि सगळ्या गोष्टीला जेवढं आपण खडतर प्रवासातून गेलेलो आहे, सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन आयुष्याला असं काहीतरी बन की ज्या गोष्टीमुळे आपल्याला लांब करण्यात आलं होतं, प्रत्येक गोष्टीला आपल्याला लांब केलं, प्रत्येक गोष्टीला आपल्याला डवचण्यात आलं, पण तुला इथं काहीच प्रॉब्लेम नाही. तुला सगळं तुझे मामा आजी आजोबा आई मावशी सगळे तुला बघतात. तर तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही आहे आणि कोणती गोष्ट तुला मिळाली नाही असं झालं पण नाही आहे. तर तुला आमच्याकडून सगळ्यांकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आहेच आपली यूट्यूब फॅमिली पण सपोर्ट करायला, सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि आपले व्हिडिओ आता पहिल्यासारखे पडत नाही आहे, व्हायरल पण होत नाही आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. एका फौजीच्या मुलाची कथा ही इथून पुढं आपण घेऊ, कारण आता माझी तू मागं घेतली. आता थोडे दिवस सर्विसची कथा घेऊ, सर्विसला काय काय त्रास झाला होता त्याचा, सर्विसला त्याने कसा त्रास दिला, सर्विसला कसा त्या मारहाण करायचा, ते पण आपण घेऊ पुढच्या ब्लॉगमध्ये. पण आजचा दिवस आमच्यासाठी माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि माझ्या फॅमिलीसाठी पण खूप महत्त्वाचा होता. देवाने दिला मुलगा दिला, पहिलंच वंशाचा दिवा दिला. आणि मुलगा मुलगी याच्यात मतभेद न करता जे होईल त्याला सामोरे प्रत्येक गोष्टीने जावा सगळ्या फॅमिलीने. आणि प्रत्येक म्हणतात ना मुलगा झाला नाही मुलगी झाली, पण मला एकच सांगायचे की तुम्ही मुलगा झाला का मुलगी झाली हे बघू नका. अगोदर आपल्या बायकोची डिलिव्हरी कशी झाली, नॉर्मल झाली का सिझर झाली, तिला कसा त्रास झाला आहे, ह्या गोष्टी लक्ष द्या, त्याची विचारपूस करा. आज तिने तुम्हाला वंशाचा दिवा म्हणा, घराला मेणबत्ती म्हणा, ह्या गोष्टी नाही दिल्या तर काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे
ही मुलगा मुलगी बघू नका, मतभेद करू नका आणि माझ्या लेकराला सगळ्यांचे आशीर्वाद असं सपोर्ट राहू द्या. तर पुन्हा एकदा माझ्या मुलाला यूट्यूबद्वारे मी शुभेच्छा देते. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नंतर सर्वेशा आल्यानंतर आपण त्याचा ब्लॉग बनवू, कारण त्याच्या आवाजातला ब्लॉग बनवू. खास तो काय बोलतो ते पाहूया. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. कंटिन्यू माझी व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या आयुष्याला जे वळण आले आणि जे आयुष्यामध्ये पहिल्यांदा मुलगा झाला ते अविस्मरणीय क्षण म्हणजेच 25/3/2016. तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर सगळ्यांना बाय बाय.